नमस्कार मित्रांनो, आज आता आम्ही आलोय चंद्रपूरमध्ये आमच्या गाडीची डिलिव्हरी घ्यायसाठी. आलो शोरूममध्ये आम्ही इथं आता, आणि आता पाहणार गाडी आमची डिलिव्हरीसाठी तयार आहे की नाही ते. तर गाडी आली आहे आपली, या कंटेनरमध्ये लोड होऊन आहे गाडी, आता खाली करायची आहे. तिथून खाली झाल्यानंतर मग आपल्याला गाडी मिळेल आज. तर आता साधारण 1-1.5 तासाची त्यांची प्रोसिजर आहे, त्याच्यानंतर गाडी मिळून जाईल आपल्याला आज. तोपर्यंत आम्ही थोडं बँकेमध्ये काम आहे, ते बँकेचं काम निपटून येतो आम्ही. मित्रांनो, बँकेमध्ये थोडा प्रॉब्लेम झाला होता आपला, त्यासाठी बँकेत गेलो होतो. तर ते झालं सॉल्व प्रॉब्लेम तिथला. आता तिथून निघलो, आता भूक लागली आहे म्हणून आता थोडासा नाश्ता वगैरे काहीतरी छानपणे करून घेणार आम्ही. आणि त्याच्यानंतर आता गाडी तिकडे झाली आहे ओके, आणि गाडीची डिलिव्हरी घ्यायला तिकडे जाणार आम्ही. आता सिग्नल लागलं, सिग्नलवरती थांबलो. मॅडम थकून गेली आताच. काय रे, तू डोसाच खाते? ठीक आहे, तू डोसाच खा. तू माझं काही चेक करू दे मला. जे पण ऑर्डर करते ते डबल ऑर्डर करते. अरे अरे, लई हुशार आहे. तुला लागतं तेवढं पोटाला घ्यायचं तुझ्या. खा म्हणशील का एकटीच खाशील? मग माझ्या थालीमध्ये नाही देणार तुला. ही मी ऑर्डर केलेली थाली आहे. हिनाने डोसा खाल्ला आणि मी थाली ऑर्डर केली होती. चला मॅडम, लिफ्ट आली घ्यायसाठी आपल्याला. ठीक आहे ना, सांगून देतात ना. तर आता आम्ही केलं नाश्ता वगैरे, जेवण पण करून टाकलं सोबतच. आणि आता गाडीची डिलिव्हरी घ्यायची. पेटपूजा झाली, आता छान पण डिलिव्हरी घ्यायची. आता आलो आहे शोरूममध्ये. गाडी आता त्यांच्या कंटेनरवरून बाहेर पडत आहे. पण या शोरूमचा अनुभव जो आहे ना, एवढा बेकार अनुभव आहे ना खरंच. म्हणजे आजपर्यंत आम्ही पाहिला, पण या प्रकारचा अनुभव कुठल्याच शोरूममध्ये नाही. म्हणजे एकदम थर्ड क्लास सर्व्हिस आहे. म्हणजे कुणाला घ्यायची तरी ते इथं दुसऱ्या शोरूममध्ये तुम्ही बघा, पण इथं कुठूनही येतो. कारण की इथं कस्टमरची व्हॅल्यू नाही ना, त्यांच्या टाईमची व्हॅल्यू आहे ना, त्या कस्टमरची व्हॅल्यू ना. तुमच्याशी कोणता सेल्स एक्झिक्युटिव्ह बोलायला तयार आहे ना कुणी. ती गाडी इथे. आता इथच्या गाडीची आपण PDI करू. आता चार्जिंगला लावली आहे गाडी, आणि गाडीमध्ये चार्जिंग आहे 35, आणि आता टाईम झाला आहे 2:35. पाहू आपण किती वेळामध्ये किती चार्ज होते तरी. आणि इथून आता डिलिव्हरीसाठी गाडी तयार होणार आपली. 10 मिनिटांमध्ये गाडी झाली आपली 8% चार्ज. 10 मिनिटांमध्ये 8% चार्ज झाली आहे. 43 झाली आता. हे IQ वाला आहे का? स्पेशल त्याच कलरचं येत असेल ना? एक नाही या कलरमध्ये आहे ना. नाही, पण या कलरचे पण आले आहे म्हणून म्हटलं मी. हे चालू आहे का IQचा? हा वाला हेल्मेट मिळणार आपल्याला. हळू हळू. चल, हेल्मेट आणि ही गिफ्ट मिळालं आहे आम्हाला सोबत गाडीच्या. चला आता गाडी बाहेर काढून चाल ना. आता तू घेतली ना. चला, आता गाडीची डिलिव्हरी मिळाली. आता हिना घेऊन चालली आहे गाडी. चल. अरे माहित नाही का, स्टँड काढ अगोदर. स्टँड काढला. थांब. आता होते सेल्फ. हां हां, झाली चालू गाडी. हां, चल सोड हळू. हळूहळू जाऊ दे ना. चल हळूहळू. चला, येतो मी मागून. आता तुझा मी कारण येतो. चला दादा, आम्ही येतो आता. धन्यवाद.
आपल्या बरोबरीने चालता येईना बरोबर. गाडीची स्पीड पण चांगली वाटत आहे. EV आहे त्याच्या हिशोबानं साधारण 45-50च्या स्पीडने गाडी चालत आहे. हे बघा 50च्या स्पीडवर माझी कार आहे आणि हे बघा हिना माझ्या समोर आहे गाडीच्या. साधारण 50च्या स्पीडनं चालत आहे आपली ही स्कूटी. छान स्पीड आहे. मजा येत आहे का? मजा येत आहे? काऊन मजा नाही येत आहे? हिना मागेच राहिली. मी समोर निघून आलोय आणि आता येऊन मी बाकडीला थांबलो. या मॅडम वाट पाहता. चल ना आता हो पुढं. काऊन एकदमच सारखीच पोचली. सारखीच पोचली म्हणलं. साधारण 6 वाजता भावना घेतली टेस्ट राईड. कशी वाटली? किराणावाल्या गाडीची अशी चालत राहते. तू किती मागे काही घे तिच्यावर सामान राहतेच राहते. झाली आमची घरी जायची वेळ. आता इथले कामं आटपून आता आम्ही निघत आहोत घरी. आणि इथं लावून ठेवली गाडी आता चार्जिंगला, कारण की चंद्रपूरहून त्याच चार्जिंगमध्ये आलो आणि आल्याच्या नंतर गाडी चार्जिंग कमी झाली होती म्हणून आता इथं चार्जिंगला लावली. आता इथले सगळे कामं आटपले का अजून घराकडे जाणार. अशा प्रकारे आजचा हा आपला ब्लॉग बनला आहे मित्रांनो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि वाटल्यास कमेंट करा मित्रांनो. परत भेटू आपण आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.